आषाढी वारी संपताच एका वारकऱ्याची अशी भयानक कहाणी समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। खरं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा माऊलींची पालखी वाखरी इथे मुक्कामी होती तेव्हा न्यूज 18 लोकमतच्या एका महिला पत्रकारानं रस्त्याच्या कडेला एकट्याच बसलेल्या एका वृद्ध वारकऱ्याची अचानक मुलाखत घेतली। त्या मुलाखतीत जेव्हा आजोबा रडत म्हणाले, मी जगात एकटाच आहे, माझा पोरगा गेला, बायको गेली, तेव्हा 2-3 दिवसापूर्वी हा व्हिडिओ अवघ्या काही तासात सोशल मीडिया वादळासारखा व्हायरल झाला होता। लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला, कारण की अक्षरशः ती पत्रकार देखील रडत होती। आता आषाढी एकादशीच्या 2 दिवसाआधी व्हायरल झालेला या आजोबांचा व्हिडिओ लोक आता विसरत चालले होते, पण तेवढ्यात ती महिला पत्रकार जिने त्यांची मुलाखत घेतली होती ती थेट त्या आजोबांच्या शोधात तांदळी या त्यांच्या मूळ गावी पोहोचली आणि तिथे गेल्यानंतर त्या वृद्ध वारकऱ्याच्या आयुष्यातलं जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं। त्या आजोबांचा जो 30 वर्षाचा इतिहास समोर आला त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला। खरं तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की माझा पोरगा गेला, पण त्याच पोरांनी त्यांच्यासोबत काय केलं होतं जेव्हा त्यांनी ते सत्य सांगितलं त्याने सगळ्यांना धक्का बसला। आणि त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा आणि बायको गेल्यानंतर त्यांना एकटा आहे असं समजून जेव्हा गावकरी आणि नातेवाईकांनी त्यांच्यासोबत जो अन्याय केला त्याने ते जे सत्य समोर आलं त्याने सगळीकडे खळबळ उडाली। खरं तर ही बातमी 4-5 दिवसापूर्वीच व्हायरल झाली होती, पण त्या महिला पत्रकाराने त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या घराचा व्हिडिओ काढला, त्या आजोबांची सगळी मुलाखत तिथे जाऊन घेतली, त्यांचे सगळे प्रॉब्लेम समजून घेतले, तेव्हा तिथे जे निदर्शनास आलं त्याने आणखीनच खळबळ उडाली। मग नेमकं काय होतं त्या आजोबांचं रहस्य? त्या वृद्ध वारकऱ्यांच्या घरी जाऊन त्या महिला पत्रकारांनी नेमकं अशी काय मुलाखत घेतली की ज्यामुळे या आजोबांचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना, एक मुलाखत एका वारकऱ्यांची व्हायरल झाली होती। आषाढी एकादशीच्या अवघ्या 2-3 दिवस आधी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा सोलापूर जिल्ह्यातील वाखरी येथे शेवटच्या मुक्कामाला थांबली होती तेव्हा पंढरीचं वातावरण भक्तीत रसात न्हाऊन निघालं होतं। आता खरं तर त्याच वेळी या आजोबांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या महिला पत्रकार वारीतील वाऱ्यांच्या मुलाखती घेत होत्या। चंदूकाका सराफ यांच्या सौजन्यानं वारीतील खास वारकऱ्यांना एक चांदीचं नाणं भेट देण्याचा एक सुंदर उपक्रम त्या दिवशी राबवला जात होता। अनेक वारकऱ्यांशी गप्पा मारताना अचानक त्या पत्रकाराची नजर रस्त्याच्या कडेला धूळ आणि मातीत एकट्याच बसलेल्या वृद्ध वारकऱ्याकडे गेली। ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। महिला पत्रकार माईक घेऊन त्यांच्या जवळ गेली, त्यांनी सहज विचारलं, बाबा कुठून आलात, घरी कोण कोण असतं? त्यावर त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांनी भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं, घरी कोणीच नाही माऊली, मी एकटाच आहे, माझी सगळी पोरं वारली, बायकोही गेली। हा 1 मिनिटाचा व्हिडिओ जेव्हा न्यूज 18 लोकमतवर प्रसारित झाला तेव्हा अवघ्या काही तासात अक्षरशः लाखो लोकांनी तो पाहिला, कारण की अतिशय दुःख लोकांना झालं होतं। एकटेपणा काय असतो हे त्या आजोबांनी तिथे सांगितलं होतं, पण या दुःखामागे एक भयंकर रहस्य लपलं होतं। आता खरं तर ही मुलाखत व्हायरल झाली तेव्हा ती पत्रकार गप्प बसली नाही। आषाढी एकादशी झाल्यावर ती पत्रकार आज थेट दौंड तालुक्यातील तांदळी गावात त्या आजोबांच्या घरी पोहोचली आणि पुढे जे सत्य समोर आलं त्याने आणखीनच हादरा बसला। आषाढी एकादशी झाली त्यावेळेस ती पत्रकार निघाली। महिला पत्रकाराने तातडीनं टीमने सगळ्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तपास केला, तेव्हा समजलं की ते आजोबा पुण्यातील दौंड तालुक्यातील तांदळी या छोट्याशा गावात राहत होते। ती गाडी घेऊन ती महिला तिथे गेली, गावाच्या विशीवर गाडी थांबली। त्यांनी इकडे तिकडे विचार करणारच होते की तेवढ्यात ओढ्यावरून हातानं पाण्याची बादली उचलून आणणारे तेच वृद्ध वारकरी त्यांना दिसले। वय 80 वर्ष, पण अजूनही कोणाची मदत न घेता ते स्वतः काम करत होते। पत्रकार जेव्हा आजोबांच्या घरापाशी पोहोचल्या तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। एका पत्र्याच्या लाईट नसलेल्या आणि अंधाऱ्या लहानशा खोलीत ते आजोबा एकटेच राहत होते। घरात देवाचे पेटलेले तेलाचे दिवे, कोपऱ्यात ठेवलेली भाकरी, एवढंच त्यांचं विश्व होतं। तिथे जमलेल्या गावकऱ्यांसमोर आजोबांनी आपल्या भूतकाळाचा पहिला नकाशा उघडला। आता खरं तर वारीत व्हायरल झालेला व्हिडिओ त्यानंतर पत्रकारांना त्यांची समस्या समजली होती आणि त्यानंतर आणखी माहिती घेण्यासाठी ती पत्रकार गावात पोहोचली, पण बाबांनी तिथे जो जुना 30 वर्षाचा इतिहास त्यांच्या सांगितला तेव्हा सगळ्यांना हादरा बसणार होता। त्यांच्यावर झालेले अन्याय, त्यांची कहाणी ते उलगडत होते, पण ती कहाणी सांगितलं पुन्हा एकदा त्या पत्रकारांनी मदतीच्या त्या ठिकाणी ही केली, मदतीची विनंती केली, पण त्यानंतर त्यांनी जे शब्द उच्चारले त्याने अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं। आजोबा सुरुवातीला सांगू लागले, वारीमध्ये मी म्हणालो होतो माझा पोरगा वारला,
पण सत्य हे आहे की माझ्या पोराला मी लहानचं मोठं केलं, त्याने माझ्या जमिनीसाठी माझ्यावर हात उचलला, मारून मारून माझे दात पाडले, बापाचा आतोनात छळ करून शेवटी मुलगाही या जगाचा निरोप घेऊन गेला. आजोबा या जगात पूर्णपणे पोरके झाले. पण संकटाची ही फक्त सुरुवात होती. पोटच्या पोरानं मारहाण केली होती, पण त्यानंतर आजोबांनी हक्काची जमीन लाटण्यासाठी इतर गावकरी आणि नातेवाईकांनी असा कट रचला की आजोबांना थेट नागडं केलं. आजोबांनी जेव्हा आपल्या जमिनीचा 30 वर्षापूर्वीचा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणवले. आजोबांकडे एकरभर सुपीक जमीन होती, पण घरात कुणी पाठीशी नाही. पोरगा वारलाय आणि म्हातारा एकटाच उरलाय हे पाहून गावातील काही वजनदार लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांच्या जमिनीवर डोळा ठेवला. आजोबांना काही न सांगता 30 वर्षापूर्वी शिरूरच्या निबंधक कार्यालयात त्यांना नेण्यात आलं. तुम्हाला पैशाची मदत करतो असं सांगून एका भलत्याच माणसाला उभं केलं गेलं. आजोबा निष्पाप, त्यांना कागदपत्रातलं काही समजत नव्हतं. तिथे आजोबांचे 50 वेगवेगळे फोटो काढण्यात आले, कोऱ्या कागदपत्रावर अंगठे घेण्यात आले. 30 वर्षापूर्वी ना आधार कार्ड होतं ना ऑनलाईन सिस्टीम. केवळ अंगठ्याचा वापर करून आजोबांची ती एकरभर जमीन दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली. आजोबांना त्यांच्या जमिनीतून हुसकावण्यात आलं. आज त्यांच्याकडे केवळ 13 गुंठे जमिनीचा तुकडा कागदावर शिल्लक, पण त्यावरही दुसऱ्यांनी नांगर फिरून कब्जा केलाय. ज्या मातीत आयुष्यभर राबले ती जमीन गेली आणि हाताशी उरलं फक्त शून्य. जमीन गेली, पोरं गेली, घरात लाईट नाही. तरी आजोबांनी पत्रकारांसमोर एक शब्द उच्चारला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. जमिनीची भयंकर फसवणूक ऐकून न्यूज 18ची टीम आणि संपूर्ण महाराष्ट्र आजोबांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आला. हजारो प्रेक्षकांनी फोन करून विचारलं, आजोबांचा QR कोड किंवा बँक खातं द्या, आम्ही पैसे पाठवतो. पण जेव्हा पत्रकारांना आजोबांना विचारलं, बाबा तुम्हाला काही मदत हवी आहे का, लोक पैसे द्यायला तयार आहेत, तेव्हा 80 वर्षाच्या त्या आजोबांनी अत्यंत शांतपणे आणि बाणेदारपणे जे उत्तर दिलं त्याने प्रत्येकाच्या अंगावर काटा आणला. आजोबा म्हणाले, माऊली मला कुणाचंच काही नको, देवाने मला काही कमी नाही केलं. माझी जमीन गेली तरी मी काही उपाशी नाही. मी स्वतःच्याच हातानं स्वयंपाक करतो, स्वतः कपडे धुतो, माझ्या विठ्ठू माऊलीच्या भक्तीत आनंदात राहतो. मला कुणाकडूनही 1 रुपयाची भीक नको. ज्या जगात लोक 10 रुपयासाठी भावाचा गळा कापतात, जिथे 80 वर्षाचा म्हातारा माणूस अत्यंत कठोर परिस्थिती आहे स्वाभिमान बाळगून उभा आहे, त्यांच्या या वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आणि सगळी लोक सुन्न झालेत. एका बाजूला गरिबीचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमानाचा गगन भरारी घेणारा डोंगर. आजोबांनी आर्थिक मदत नाकारली, पण त्या महिला पत्रकारानं आणि न्यूज 18च्या टीमनं आजोबांना कायदेशीर कारवाईचं वचन दिलं. त्यांनी आजोबांना आश्वासन दिलं, आम्ही तुम्हाला 1 रुपया देणार नाही, पण 30 वर्षापूर्वी तुमच्यासोबत जो अन्याय झालाय तो दूर करण्यासाठी आम्ही वकील आणि सरकारी यंत्रणा तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि तुमचे जुने फेरफार काढून तुमची हक्काची 13 गुंठे जमीन आम्ही तुम्हाला परत मिळवून देऊ. दौंडचे स्थानिक प्रतिनिधी सुमित सोनवणे कायदा तज्ज्ञाने या प्रकारचे जुने रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनो, पंढरीच्या वारीत विठ्ठलाच्या शोधात निघाल्या या पत्रकाराला साक्षात विठ्ठलासारखा स्वाभिमानी आणि निर्मळ मनाचा माऊली भेटला. आज समाजात छोटी मोठी संकट आली की आपण खचून जातो, पण त्याच लोकांसाठी तांदळी गावचे आजोबा एक जिवंत उदाहरण आहेत. ज्या माणसाकडे घर नाही, कुटुंब नाही, शेती नाही, तो माणूस केवळ विठ्ठलाच्या नामावर आणि स्वतःच्या कष्टावर आनंदाने जगत आहे. ज्या स्वाभिमानी आजोबांच्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? जमीन बळकावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि हा प्रेरणादायी व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.